झोपू दे तुझ्या बायकोसोबत. मित्राची आगळी वेगळी मागणी, पुढं घडलं भयंकर. मैत्रीचे बंध हे अत्यंत विश्वासाचे असतात. मित्र एकमेकांना आधार देणारे असतात. परस्परावरील विश्वासामुळेच त्यांच्यामध्ये घोरभाव होतो. एकमेकाच्या घरातही त्यांना मान मिळत असतो. पण काही जणांची नजर विकृत असते. ते मित्राच्या घरातील महिलांच्यावरही वाईट नजर ठेवतात. या सापासारखे विषारी लोकांना बाजूला ठेवणेच उत्तम असते. पण हे कळेपर्यंत उशीर होऊ शकतो. आपल्या घरातील महिलांच्या बाबत वाईट विचार करणाऱ्या मित्रांशी वैर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यातूनच काही अप्रिय घटनाही घडू शकतात. नाशिक जिल्ह्यामध्ये याचेच उदाहरण ठरणारी घटना घडली. तुझ्या बायकोला माझ्याजवळ झोपव असे नीच उद्गार काढणाऱ्या नराधमाचा मित्राने दगडाने ठेचून खून केला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इगतपुरी तालुक्यातील गिरेवाडी पोस्ट पिंपळगाव डुकरा या गावामध्ये अनिल एकनाथ गिरे हा पत्नी हौसाबाई, आई सोमाबाई एकनाथ गिरे, वडील एकनाथ भाऊराव गिरे, भाऊ संदीप किरण यांच्यासोबत एकत्रित राहत होता. मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करते. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अनिल, संदीप आणि इतर जण घरी नसताना अनिलचा संगमनेर येथील मित्र हा त्यांच्या घरी आला होता. अनिलने आपल्या मित्राचा चांगला पाहुणचार केला. त्याला जेव घातले. जेवण झाल्यानंतर आम्ही साखर फाटा येथे जाऊन येतो असे सांगून अनिल आणि त्याचा मित्र मोटारसायकलने गेले. सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान परत घरी आले. घरी काही वेळ थांबून दोघेजण परत कुठेतरी निघून गेले. दरम्यान अनिल हा रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यामुळे सर्वांना त्याची काळजी वाटू लागली. इकडे तिकडे तपास करून सर्वजण त्याचा शोध घेऊ लागले. अनिलची पत्नी हौसाबाई हिने त्याच्या मोबाईल फोनवर कॉल केला असता त्याने तिला सांगितले, मी आणि माझा मित्र अजय पवार असे दोघेजण साखरफाटा येथे आलो आहे. थोड्या वेळाने घरी येतो. त्यानंतर रात्र झाल्याने सर्वजण झोपी गेले. मात्र तरीही अनिल हा काही घरी आलेला नव्हता. दरम्यान पहाटे 4 ते 5च्या दरम्यान एका पोलिसाचा अनिलचा भाऊ संदीपला फोन आला. त्याने त्याला सांगितले की तुझा भाऊ साखरफाटा येथे जखमी अवस्थेमध्ये पडलेला असून तू लवकर साखरफाटा येथे ये. हा निरोप मिळताच संदीप आणि त्याची आई सोमाबाई मोटारसायकलने ताबडतोब साखरफाट्यावर आले. त्या ठिकाणी पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांनी संदीप आणि त्याच्या आईला अनिलचा मृतदेह दाखवला. पिंपळगाव डुकरा शिवारातील आयुष बिअरबार या दुकानाशेजारी रामू भगत यांच्या भाड्याने दिलेल्या खोलीमध्ये अनिल हा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला होता. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला जबर जखमा होऊन तो रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला होता. तो कोणतीही हालचाल करत नव्हता. ही खोली अनिलचा मित्र अजय पवार याने भाड्याने घेतली होती. पोलिसांनी आणि इतर लोकांनी संदीपला सांगितले की अनिल मरण पावला आहे. त्याला त्याच्यासोबत असलेल्या मित्राने डोक्यामध्ये दगड टाकून मारून टाकले आहे. पोलिसांनी एका इसमाला पकडून आणले आणि त्याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्या इसमाने माहिती दिली. तो इसम अनिलचा मित्र अजय रंगराव पवार हाच होता. तो घुलेवाडी संगमनेर येथील राहणारा होता. अनिल आणि अजय हे दिवसभर सोबत होते आणि दोघांनी मिळून दिवसभर दारू पिली. त्यातच त्या दोघांच्या मध्ये कोणत्या तरी कारणाने भांडण झाले आणि या भांडणाचा राग मनात ठेवून अजयने अनिल याला मारहाण केली. अनिलच्या डोक्यात घरातील मोरीतील दगड टाकून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान अनिलचा भाऊ संदीप एकनाथ गिरे याने वाडीवरे या पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अजय रंगराव पवार याच्यावर वाडीवरे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 25/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. त्या दिवशी अनिल गिरे आणि अजय पवार हे दोघे अजयच्या खोलीवर आले. दोघांनी सोबत दारू घेतली. दारूचा अंमल वाढत गेला.
तसा अनिलच्या मनामध्ये वेगळाच विचार येऊ लागला. नशेमध्ये तो अजयला म्हणाला की आज मला तुझ्या बायकोसोबत झोपू दे. त्याचे हे बोलणे ऐकून अजयला राग आला. आपण ज्याला जवळचा मित्र मानतो, ज्याला दारू पाजतो, ज्याच्यासोबत फिरतो, तोच आपल्या बायकोवर वाईट नजर ठेवून आहे. तिच्याबद्दल तो वाईट बोलतो हे लक्षात आल्याने अजय प्रचंड संतापला. आपल्या बायकोबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अनिलला अद्दल घडवायची असे त्याने मनाशी पक्के केले. त्याने अनिलला आणखी दारू पाजली. अनिल नशेमध्ये चूर झालेला होता. त्यानंतर अजयने आपल्या पत्नीला फोन करून सांगितले की हा हरामखोर अनिल तुझ्याजवळ झोपू दे म्हणतो, याला मी आज जिवंतच ठेवत नाही असे बोलून त्याने फोन ठेवून दिला. तिकडे नवऱ्याचे हे बोलणे ऐकून ती हादरून गेली. आपला नवरा चिडलेला आहे, तो अनिलसोबत भयंकर काहीतरी घटना करणार अशी भीती तिला वाटू लागली. तिने लगेचच ही गोष्ट अजयच्या बहिणीला सांगितली. त्यानंतर त्या दोघी अजयच्या घरी यायला निघाल्या. इकडे गोड बोलून अजयने अनिलला आपल्या घरी आणले. घरी आणताच अजयने त्याच्याशी भांडण करत त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर मोरीत ठेवलेल्या दगडाने त्याला ठार मारले आणि तो घरातून पळून गेला. अजयची पत्नी आणि बहीण घरी आल्या तेव्हा त्या दोघींना ज्याची भीती वाटत होती तेच घडून गेल्याचे दिसले. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यामध्ये कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट देत संशयित अजय रंगराव पवार याला अटक केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज जोशी, भगवान खरोले, दोंडीराम बोंबले, विशाल सोनोने आदींनी या प्रकरणामध्ये विशेष मदत केली.